visible. दिसते ना? ठीक आहे. आज ॲग्रिगेट फंक्शन, ठीक, स्क्रीन दिसते सगळ्यांना? ठीक आहे. ॲग्रिगेट फंक्शन in SQL is a function that operates on a set of values and return a single value. ठीक आहे. सेट ऑफ व्हॅल्यूला काय करतं, एका सिंगल व्हॅल्यूमध्ये रिटर्न करतं, बरोबर. दे आर कॉमनली युज्ड इन कंजक्शन विथ द ग्रुप बाय क्लॉज. ठीक आहे. कशामध्ये यूज होतो याचा जास्त करून, या ग्रुप बाय क्लॉजमध्ये यूज होतो. ठीक आहे. क्लॉज टू ग्रुप रोज इन टू सबसेट अँड परफॉर्म कॅल्क्युलेशन ऑन देम. ठीक आहे. म्हणजे ॲग्रिगेशन फंक्शनचा यूज जो आहे तो ग्रुप बाय क्लॉजमध्ये यूज होतो. कशामध्ये? ग्रुप बाय. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट आहे, बरोबर. आय डी मध्ये काय असतं? ठीक आहे. डिपार्टमेंट आय डी. तर डिपार्टमेंट आय डी जर डिपार्टमेंटचा जर पाहिला आपण कॉलम, ठीक आहे, तर डिपार्टमेंट कॉलम मध्ये काय होतं, तर नंबर ऑफ डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल आय टी, एच आर, सेल्स, मॅनेजर, त्याच्यानंतर प्रोडक्शन. ठीक आहे. तर 4-5 डिपार्टमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहेत, तर 100, 150, 200 काय आहेत, रोज आहेत, रेकॉर्ड्स आहेत, नंबर ऑफ एम्प्लॉई. मग त्यांचं काय डिपार्टमेंट फाइंड आउट करायचं, वेगवेगळे डिपार्टमेंट फाइंड, म्हणजे टोटल डिपार्टमेंट किती आहेत. ठीक आहे. हे काउंट झालं थोडक्यात. ॲग्रिगेशन फंक्शन काय करतं, तर काउंट करतं, बरोबर. एक सिंगल कंडिशन दिली तुम्ही तर त्याच्यासोबत ते काउंट करतं. फॉर एक्झाम्पल काय केलं आपण, तर फक्त सॅलरीचा जो आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई नेम, टोटल एम्प्लॉई जर तुम्हाला काउंट करायचे असते तर सिंपल काय करणार तुम्ही, काउंट फंक्शन यूज करणार, बरोबर. पण तुम्हाला काय करायचं, तर डिपार्टमेंट वाईज एम्प्लॉई काउंट करायचं. काय करायचं, डिपार्टमेंट वाईज. मग 2 कंडिशन आल्या. एक कंडिशन एम्प्लॉईची आली आणि दुसरी कंडिशन काय आली, डिपार्टमेंट आली, बरोबर. मग त्यावेळेस काय होतं, समजा तुम्ही काउंट तर केलंय, ठीक आहे, काउंट लावला एम्प्लॉई आय डीला, एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम जे काय असेल ते झालं 1000 काउंट. पण त्याच्यामध्ये डिपार्टमेंट नाही समजत आहे, कोण किती डिपार्टमेंट, म्हणजे आय टी मध्ये किती आहेत, एच आर मध्ये किती आहेत, सेल्स मध्ये किती आहेत. तर हे याला यूज करण्यासाठी काय करतो आपण, त्याच्या जॉईंटमध्ये ग्रुप बाय क्लॉज यूज करतो. म्हणजे ग्रुप बाय काय करतो, तर एच आरला वेगळं करतं, सेल्सला वेगळं करतं, सगळ्यांना वेगळं करतं आणि त्याचं सम पुढं दाखवतं. ठीक आहे. एम्प्लॉईचं सम त्याच्यात डिवाइड करतं, एकत्र दाखवत होतं, 1000 एकत्र दाखवत, समजा काय 10 आहेत आणि 100 दाखवायचं. एका डिपार्टमेंटमध्ये 100 आहेत एम्प्लॉई, तर 10 डिपार्टमेंटला ऑटोमॅटिक काय करतं, ते डिस्ट्रीब्यूट करतं आणि त्याचं सम काढून देतं, फॉर एक्झाम्पल. म्हणजे ॲग्रिगेशन फंक्शन सोबतच ग्रुप बायचा यूज होतो या क्लॉजचा. जसं की वेअर क्लॉज बघितलं, वेअर क्लॉज काय करत होता, फक्त डेटा फिल्टर करण्याचं काम करत होतं, बाकी काय आउटपुट दिलं नव्हतं. म्हणजे मॅथमॅटिकल किंवा स्टॅटिस्टिकल रिलेटेड रिझल्ट नव्हता आला, फक्त लेस दॅन, ग्रेटर दॅन, कंपॅरिझन. परत ठीक आहे, तो पण मॅथमॅटिकल भाग आहे थोडाफार, पण तो कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये जातो. ठीक आहे. तर अर्थमॅटिक ऑपरेटरमध्ये नाही आहे थोडक्यात तो, बरोबर. ॲग्रिगेशन काय करतं, अर्थमॅटिक ऑपरेटर यूज करतो थोडक्यात. ठीक आहे. तर तिथे दिलेले फंक्शन आहेत, काउंट आहे, सम आहे. ठीक आहे. म्हणजे एखादी तुम्हाला कॉलम्सचं काउंट करायचं आहे, काउंट म्हणजे फक्त काउंटच होणार, किंवा एखादी टोटल करायचं सम, समजा टोटल सॅलरी किती जाते, सगळ्या एम्प्लॉईची सॅलरी काउंट करायचं. त्याच्यानंतर त्याला इन्सेंटिव्ह दिला असेल तर या मंथमध्ये किती इन्सेंटिव्ह गेलंय. ठीक आहे. काहींचे कॉलम ब्लँक असतील, काहींचे दिलेले असतील, तर ते काउंट करायचं आहे. तर त्यावेळेस ॲव्हरेज काढायचं असेल, सॅलरीचा ॲव्हरेज किती सॅलरी जाते पर्सेंटेजमध्ये, नाही का. मिनिमम, जसं की आता यांनी विचारलं होतं की मॅक्झिमम सॅलरी असलेला कोण, मिनिमम सॅलरी असलेला कोण आहे, तर तो मिनिमम आणि मॅक्झिमम.
याला असेंडिंग डिसेंडिंग पण आहे अल्टरनेट ऑप्शन. असेंडिंग डिसेंडिंग केलं तरी तो दाखवतो टॉपला. ठीक आहे, हे पण टॉपचंच काम करतं थोडक्यात. मिनिमम वरती घेतं आणि मॅक्झिमम खालच्या साईडला जातं, म्हणजे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये शो करतं. ठीक आहे, टॉप 5 यूज करू शकता ह्याच्यासोबत. समजा तुम्हाला सांगितलं की मॅक्झिमम 5 कॅन्डिडेटचं एम्प्लॉई ज्यांना जास्त सॅलरी आहे ते काढायचे आणि शो पण तेवढेच झाले पाहिजे. तर काय करतो आपण, सिलेक्ट टॉप 5 स्टार फ्रॉम टेबल नेम आणि हे क्लॉज वापर, म्हणजे हे काउंट पहिलेच वापरायचं. ठीक आहे, तर आपण ते प्रॅक्टिकलच चेक करू. असं सांगितलं मलाही नाही समजणार, तुम्हाला नाही समजणार. ठीक आहे, तर इथं स्टार्ट करूया. आपलं फर्स्ट जो आहे यूज डेटाबेस, ज्याच्यात आपण डेली काम करतो. ठीक आहे, डेमो 1 2. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आपला टेबल ॲक्सेस करण्यासाठी थोडक्यात. ठीक आहे, आणि टेबलचं नेम काय, सिलेक्ट ॲज फ्रॉम एम्प्लॉई टेबल. ठीक आहे, हा सिलेक्ट केला, एक्झिक्यूट केलं. याची थोडी साईज कमी करूया, जे ऑनलाईन आहे ते झोपणार नाही. ठीक आहे, आता इथं काय फर्स्ट काय काउंट, बरोबर. आता काय काय काउंट होऊ शकतं या टेबलमध्ये, तर इथं बघा एम्प्लॉय, इथं हे सगळ्यांनाच चालतं थोडक्यात. काही केलं तर रिझल्ट सेमच येणार आहे थोडक्यात. कोणतंही मोजला तर रिझल्ट काय होणार आहे, सेमच येणार आहे, बरोबर. तर आता आपण इथं काय केलं, सिलेक्ट. हे सगळं रिट्राईव्ह डेटा करणे सिलेक्ट पासूनच स्टार्ट होतं. इथं काय आपण चेंज करत नाही, अपडेट नाही, अल्टर नाही, असं काही नाही करत आहे. सो सिलेक्ट हे रिट्राईव्हसाठीच आहे, चेंजेससाठी काहीच संबंध नसतो. ठीक आहे, सिलेक्ट. आता काय काउंट करायचंय तुम्हाला, समजा किती एम्प्लॉई आहेत, बरोबर. काउंट फंक्शन, समजा मी स्टार करतो, बरोबर. स्टारनं काय होतं बघूया. फर्स्ट ऑफ ऑल स्टारचा मिनिंग काय, सगळेच कॉलम आलेले आहेत, ऑल. फ्रॉम, ठीक आहे, फ्रॉम टेबल नेम, त्याच्यानंतर काय येणार नाही. आता एवढंच बघूया, एकदा चेक करू. पुढची कंडिशन नाही लावली मी. आणखी एक छोटीशी सिलेक्ट केली, तर किती आहेत एम्प्लॉई टोटल, किती रेकॉर्ड आपल्याकडं 12 रेकॉर्ड आहे, बरोबर. तर एक हा काय झाला, काउंट झाला. आता म्हणजे टोटलच झाले, म्हणजे सगळ्यांसाठी कॉमन. आणि सिम्पल एम्प्लॉय आय डी जरी केलं तरी तोच येणार आहे, बरोबर. एम्प्लॉय आय डीला जरी लावलं आणि परत रन केला, ठीक आहे, तरी आन्सर सेमच आहे. स्टार केलं तरी सेम आहे. आणि म्हणजे काही काउंट काय होतो, आता याला जर यूज केलं तुम्ही, काउंट ग्रुप बाय करूया, बरोबर. काउंट कशानुसार करायचे, ग्रुप बाय. आता इथं क्लॉज यूज करायचे. मग क्लॉज कुठे यूज होतो, टेबल डिक्लेअर केल्यानंतर, बरोबर. त्याच्यानंतर काय केलं, समजा आता आपण इथं एम्प्लॉई डिपार्टमेंट घेऊया, डिपार्टमेंट. ठीक आहे, आणि इथं यूज काय करायचं, क्लॉज कोणता, ग्रुप बाय कशावरती करणार, डिपार्टमेंट वरती, बरोबर. ठीक आहे, डिपार्टमेंट आलं. म्हणजे काय होतंय, आता टोटल 12 आहेत, बरोबर. टोटल काय द्यायचे का आपल्याकडं 12 रेकॉर्ड आहेत. आणि त्या रेकॉर्डमध्ये जर आपण ग्रुप बाय कोणाला केलं, डिपार्टमेंटला, मग HR मध्ये किती जण काम करतात, 4. IT मध्ये किती आहेत, 4. आणि सेल्स मध्ये किती काम करतात, 4 जण. म्हणजे ग्रुप बाय मुळे काय झालं, तर तो सिंगल म्हणजे डुप्लिकेट अवॉइड झाला. थोडक्यात डुप्लिकेटला एकत्र घेतलं. ठीक आहे, डिपार्टमेंटला डुप्लिकेट रिमूव्ह केलं, युनिक व्हॅल्यू घेतल्या आणि त्याच्या पुढं काय केलं, काउंट केलं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज. ठीक आहे, काउंट केलं इथं, बरोबर. सो आणखीन काय याच्यामध्ये,
सिलेक्ट डिपार्टमेंट. आता इथं नाव दाखवत नाहीये. ठीक आहे, हे काय आहे, आपण कशावरती लावलं, एम्प्लॉई आय डी, काउंट ऑफ एम्प्लॉई आय डी. तर अलाइज म्हणून एक यूज करतो आपण ॲज डुप्लिकेट नेम, सॉरी टेम्पररी नेम, कॉलमचा टेम्पररी नेम. जिथं नाव येत नाही ना, नो कॉलम नेम जिथं आलं, म्हणजे तुम्ही ॲग्रिगेशन फंक्शन यूज करता तिथं नाव येत नाही कॉलमला, तर तुम्हाला द्यावं लागतं तात्पुरतं. म्हणजे तुमचा जो डेटा रिट्राईव्ह करतात टेम्पररी नेम द्यायचा असेल तर काय करता येतं तिथं, ॲज करून. मग काय इथं येणार, म्हणजे टोटल नाही म्हणता येणार, काउंट ऑफ, कंटिन्यूच करावं लागेल, काउंट ऑफ एम्प्लॉई डिपार्टमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट, काउंट ऑफ डिपार्टमेंट पण नाही म्हणतात, काउंट ऑफ एम्प्लॉई, किंवा काय नाव द्यायचं सांग, काउंट ऑफ एम्प्लॉई डिपार्टमेंट वाईज. बरोबर, तेच केलं ना आपण, काउंट ऑफ एम्प्लॉई डिपार्टमेंट वाईज. त्याला सिलेक्ट केलं आणि त्याला एक्झिक्यूट केलं तर नाव येतं, काउंट ऑफ एम्प्लॉई डिपार्टमेंट वाईज. ठीक आहे, हे असं पहिलंच कॉपी केलं मी आणि एंटर दिलं, पेस्ट केलं. ठीक आहे, आता काय काउंट, अजून काउंटमध्ये काय, काउंट म्हणजे कोणत्याही काउंटचा यूजच आहे, फक्त तुम्हाला एखाद्या कॉलम मधला रेकॉर्ड काउंट करायचं. ठीक आहे, आणखीन एक सिस्टम होते याच्यात. तर काय करता येतं, समजा मी इथं क्युरी राईट करतो पहिल्यांदा, सिलेक्ट. ठीक आहे, सिलेक्ट काउंट. बरोबर, इथे एक्सप्रेशन काय करता येतं, डिस्टिंक्ट आहे ना, डिस्टिंक्ट. आता काय घेतोय आपण, डिपार्टमेंट. बरोबर, युनिक आलं पाहिजे ना त्यासाठी, क्लोज फ्रॉम एम्प्टी टेबल. आलं. किती आहेत तुमचे डिपार्टमेंट, 3च डिपार्टमेंट आहेत. काउंट काय झालं, डिपार्टमेंट झालं. ठीक आहे, म्हणजे ह्या डिस्टिंक्ट डिपार्टमेंटला तोच करणार आहे. आता एम्प्लॉई आय डीला, ठीक आहे, युनिक जर पाहिजे असेल, नेम मध्ये वगैरे रिपीट होतात ना, त्यावेळेस करू शकता याच्यावर. ठीक आहे, म्हणजे इथं काउंटमध्ये नाही होत, पण आपण नेमला एम्प्लॉई आय डी जर असेल किंवा फक्त डिपार्टमेंट असेल तर याच्या बाहेर काउंटची आय डी पण यूज करू शकतो. ठीक आहे, याच्यासोबत केलं, क्युरी रन झाली. डिपार्टमेंट बरोबर 3च आहे. युनिक जर काढलं तर आपण तेच येणार. टोटल पाहिलं तर काय होईल, 12 येतील. बरोबर, आणि युनिक काढलं तर 3 येतील, काउंट प्लस युनिक. ठीक आहे, थोडक्यात काउंट प्लस ते पण आन्सर बरोबर आहे. काउंट झालं पाहिजे म्हणजे युनिकचं झालं पाहिजे, डबल डबल. आता डिपार्टमेंट काय झाले, डबल डबल काउंट झाले. ठीक आहे, अशी पण कंडिशन असते ना की डिपार्टमेंट काउंट करायचे, ऍक्च्युअल किती आहे. तर त्यावेळेस काय केलं आपण, डिस्ट्रिक्टचा यूज केला काउंटच्या नंतर आणि मग डिपार्टमेंट दिलं. म्हणजे समजा आता डिपार्टमेंट आहे का, सिटीसाठी पण होऊ शकतं ते. ऍक्च्युअल सिटी किती आहेत, आता समजा आपल्याकडे इथं सिटी असत्या, याला जर मी एक्झिक्यूट केलं, सिटी नाही आहे आपल्याकडे. बरोबर, सिटीचा कॉलम ऍड करूया आपण. सो त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडं, नाही, कॉलम अपडेट करावं लागेल. अपडेट ऍड करा, हा कॉलमसाठी म्हणजे रेकॉर्डसाठी. अल्टर टेबल, त्याच्यानंतर टेबल नेम, वेअर, नाही, अल्टर ऍड, सॉरी. ठीक आहे, ऍड सिटी इज इक्वल टू, आता सध्या नाही, व्हॅर कॅर डेटा टाईप 20 आणि याला एक्झिक्यूट करू आणि मग त्याच्यात 2-3 अपडेट करूया. ठीक आहे,
काल काय केलं होतं आपण, यालाच अपडेट केलं होतं. सॉरी, नाही आता इन्सर्ट कसं होणार. आता बघा, हे याच टेबलमध्ये सिटी घेतली ना आपण, इन्सर्ट कसं होणार ते होईल. कसं काय, जर युनिक लावलेला असेल तर नाही होणार ना. इन्सर्ट इनटू, ठीक आहे, EMP टेबल. त्याच्यानंतर काय, इथं जर दिलं आपण फक्त काय करतो, सिटी एवढंच भरतोय ना, व्हॅल्यूज आणि सिंगल कोटमध्ये काय दिलं तुला, सिटी नेम. होईल का हे, कुठे कुठे करतं तेच नाही ना समजणार त्याला. इन्सर्ट कसं होणार आता, इन्सर्ट नवीन टेबल म्हणजे नवीन रेकॉर्ड, टोटल रेकॉर्ड घ्यायचा असेल तर सिटी होतं, म्हणजे इन्सर्ट होतं. अपडेट करायचे तुम्हाला, बरोबर, तर अपडेट करावं लागतं त्याच्यात. अपडेट EMP टेबल, सेट काय करायचं, सेट सिटी इज इक्वल टू सिंगल कोट आणि वेअर, ठीक आहे, कंडिशन वेअर आणि सगळ्यांसाठी पाहिजे ना, मग तिथं काय करतो आपण, सिटी. हा, कंडिशन नाही लावायची, डायरेक्ट अपडेट झालं पाहिजे सगळ्यांसाठी. पण आता एक एक करणार नाही, म्हणजे एक एक आपण अपडेट करूया त्या ठिकाणी. ठीक आहे, आता हे झालं सिटी. तर मग आता इथं वेअर एम्प्लॉई ID, ठीक आहे, एम्प्लॉई ID इज इक्वल टू 1. इथं बदलू ना आता, मुंबई, ठीक आहे, अपडेट, ठीक आहे. इथं दुसरी घेऊया परत, शेवटी 12 साठी याला अपडेट आणि आणखीन एक सिटी, मुंबई झालं, सगळं झालं, आपलंच राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, 5. आता किती सिटी, किती 3 आल्यात, बरोबर. आपल्याला त्याला त्यासाठी काय करावं लागेल, सिलेक्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर काउंट, सिटीला काउंट करायचं आपल्याला, आणि काउंट, सॉरी, सिटी क्लोज फ्रॉम EMP टेबल, आणि पुढं काय, ग्रुप बाय करायची गरज आहे का नाही, एवढंच करा. ठीक आहे, काउंट काय होतील आता, पहिल्यांदा सिटी होईल, बरोबर. आता सिटी वाईज ग्रुप बाय काय करायचे, सिटी वाईज ग्रुप बाय सिटी, आणि सिटी नेम पण आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं काय, ॲज सिटी, आणि पुढं काय, एक्झिक्यूट, ठीक आहे, सिटी नाव आलं. आता याला पुढं नाव पण आले पाहिजे सिटीचे. इथं काय करायला लागेल, पुढंच ना आणखीन एक कॉलम घ्यायचं ना आपल्याला, सिटी घ्यायचं, म्हणजे तो पण दिसला पाहिजे. हा, तर असं, ठीक आहे, म्हणजे हा किती वेळा आलाय, तो किती वेळा आला, आणि हा किती वेळा, काउंट प्लस हे केलं, तर डिस्ट्रिक्ट पण केलं असतं, पण ते नाव नाही दिसलं असतं. ठीक आहे, इथं क्वांटिटीच आहे ना, हेच सेम आन्सर आला असतं. ग्रुप बायनं
आणि लिस्टिंग तर पण यूज ते ग्रुप बाय सारखंच आहे, युनिकच करतो हा ग्रुप बाय. ठीक आहे. तर सिलेक्ट सिटी आणि सीट काउंट ॲज अ सिटी, नाव पण तेच दिलं आपण ॲज म्हणून अलाइज फ्रॉम टेबल, आणि ग्रुप बाय सिटीलाच ग्रुप बाय केलं, त्याच्यावरती फिल्टर लावला. दुसरं काय काउंट मध्ये आणखीन काय राहिलं का? काउंट समजलं ना. सम, आता हे काय सम रिटर्न करतं, टोटल रिटर्न. सिलेक्ट सॅलरीचं सम करणार, बरोबर. न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजे याला, सिलेक्ट. आता याच्यामध्ये काय एज पण न्यूमरिक आहे, एज तो तर करत नाही आपण. आता सम कशात होतं, सॅलरी. ठीक आहे, सॅलरी. किंवा समजा मला काय करायचं, एक कॉलम इन्सर्ट करायचा आहे, तर काय करावं लागेल, इन्सेंटिव्हचा एक कॉलम ॲड करायचा आणि सगळ्याला समजा 1000 द्यायचं. ठीक आहे, फर्स्ट काय करावं लागेल, हे करण्यासाठी, ॲड करण्यासाठी अल्टर टेबल ॲड इन्सेंटिव्ह. ठीक आहे, नाही सॉरी, टेबल नेम EMP टेबल. ठीक आहे, टेबल नेम ॲड इन्सेंटिव्ह आणि याचं काय इंटिजर डेटा टाईप, बरोबर. हा टेबल काय केलं आपण इथं एक्झिक्यूट केलं आणि याच्यामध्ये काय करू, 1000 फक्त अपडेट करायचं. सो अपडेट सगळ्यांसाठी, अपडेट टेबल नेम. ठीक आहे, टेबल नेम, त्याच्यानंतर काय सेट इन्सेंटिव्ह मध्ये झालं, त्याचं सेम आले ना सेम. ठीक आहे, इन्सेंटिव्ह 1000. सेल एक्झिक्यूट केलं. ठीक आहे, रन झालं. परत एकदा चेक करा, एक्झिक्यूट, टोटल शो झाला. आता काय करायचं आहे, सम. ठीक आहे, सिलेक्ट ॲस्ट्रिक, सॉरी ॲस्ट्रिक, त्याच्यानंतर सम. सम कशावरती यूज करणार आहे आपण, याच्यावरती इन्सेंटिव्हवरती. इन्सेंटिव्ह फ्रॉम EMP टेबल, टेबल नेम, टेबल नेम. त्याच्यानंतर काय कशाचं काय काय सम एक दाखवते आणि समजा इथे एम्प्लॉई नेम, फर्स्ट नेम, फर्स्ट नेम सम, फर्स्टच आहे ना. बरोबर आहे ना, FIRST फर्स्ट नेम. आता इथं काय करायचं, ग्रुप बाय, ग्रुप बाय, ग्रुप बाय. कशावरती करतोय समजा आपण, ग्रुप बाय डिपार्टमेंट वरती, नेम वरती का होईल ना, नेम वरती नाही होणार. हां, डुप्लिकेट नाही, डिपार्टमेंट वाईज होतं, इथं डिपार्टमेंटच घ्यावं लागेल. ग्रुप बाय, सो एक्झिक्यूट.
इन्सेंटिव्ह काय 1000 दिला होता आपण, त्याचं टोटल केलं डिपार्टमेंट अदर, आणि फक्त टोटलच पाहिजे असेल तर काय करणार, सिलेक्ट सम इन्सेंटिव्ह फ्रॉम EMP टेबल ॲज वापरावं लागेल तर ॲज, सो सिलेक्ट एक्झिक्यूट आलं. म्हणजे टोटल किती इन्सेंटिव्ह गेले तो एक झाला, आणि डिपार्टमेंट वाईज किती इन्सेंटिव्ह डिस्ट्रीब्यूट झाले ते एक झालं. ठीक आहे, सम बरोबर, सम टोटल काढलं, टोटल कॉलमचा सम, आणि दुसरं काय डिपार्टमेंट वाईज म्हणजे ग्रुप बायचा यूज समज दोन्ही तुमचं दोन कंप्लीट होते. आता कोणतं होते म्हणजे ॲग्रिगेशन फंक्शन पण यूज करतो आपण, आणि ग्रुप बाय क्लॉज. ठीक आहे, दोन्ही कंप्लीट होते. सो त्याच्यानंतर काय, आवरेज सेम, याचा आणि त्याचा यूज सेमच. समजा याला सिलेक्ट केलं आणि इथं यूज, तर समच्या जागी काय होणार, AVG आवरेज साठी यूज करतो आपण, आवरेज आणि एक्झिक्यूट, म्हणजे हजारच आहे, सगळ्यांना हजारच त्याच्या होतो. आता इथं समजा आपण सॅलरीचं आवरेज केलं, सॅलरी, ठीक आहे, एक्झिक्यूट, तर ते सॅलरीचं आवरेज, टोटल सॅलरीचं काय झालं, आवरेज निघालं. समजा आपल्याला सॅलरीचं टोटल काय करायचं, सम टोटल सम ऑफ, कंटिन्यू घेऊ, म्हणजे इथं नाव लिहिताना असं यूज करायचं, टोटल सम ऑफ सॅलरी, बरोबर, हे नाव झालं त्याचं, आणि एक्झिक्यूट, कॉलमला नाव आलं आणि टोटल सॅलरीचं काय झालं, सम निघून आलं. ठीक आहे, हां सम घेतलं होतं ना आता आपण, नाही ते डेसिमल दिले त्याच्या पुढं, आपण त्या सॅलरीला डेसिमल प्रोव्हाइड केलेलं आहे ना, मग तो अलाउ करणार 2 डेसिमल. आवरेज पाहिजे असेल तर आवरेज सेम, आत्ताच काढलं होतं आवरेज बहुतेक. सो आवरेज, ते आवरेज देतं, यालाच कॉपी केलं, फक्त सम चेंज केलं होतं आपण, तर टोटल सम, ठीक आहे, याला सम केलं म्हणजे सॅलरीचं सम निघून आलं. आणि याच्या पुढं ग्रुप बाय केलं तर काय होतं, ग्रुप बाय, आपल्याकडे काहीच नाही दिलं, डिपार्टमेंट घेऊया आपण, आणि इथं पण काय करावं लागेल, शो पण तेच करावं लागेल. ठीक आहे, सो याला एक्झिक्यूट, सिलेक्ट डिपार्टमेंट सम सॅलरी ॲज अ, नाव दिलं टोटल सम ऑफ सॅलरी डिपार्टमेंट वाईज, ते नाव खूप वाढत जातं, इथं जे नाव आहे तेच द्यावं लागतं, म्हणजे जसं आउटपुट घेत आहे त्या पद्धतीने एक नाव ठरवायचं, फ्रॉम टेबल नेम ग्रुप बाय डिपार्टमेंट. सर सॅलरी काय दाखवत होते, आणि टोटल दाखवत होतं सगळ्यांचं. आता काय होते, HR ला किती सॅलरी जाते मंथली, IT डिपार्टमेंटला किती सॅलरी जाते मंथली, सेल्स डिपार्टमेंटला किती जाते सॅलरी मंथली, तर त्याचं काय होतं, इथं सम निघून येते डिपार्टमेंट वाईज. सो ग्रुप बाय समजला, ग्रुप बायचा यूज काय समजलं ना. ठीक आहे, आता काय म्हणजे क्वेश्चन येतात बरं इंटरव्ह्यू मध्ये असे, हेच ग्रुप बाय, म्हणजे ग्रुप बाय यूज करा असं नाही सांगत, पण ते विचारतात की मला सॅलरीचं सम पाहिजे, आय वॉन्ट सॅलरी शो डिपार्टमेंट वाईज. ठीक आहे, मग तुम्हाला तिथं डिपार्टमेंटसाठी काय करावं लागतं, ग्रुप बाय, फिल्टर करायला सांगितलं, ग्रेटर दॅन लेस दॅन, ही कन्सेप्ट डोक्यात आली की काय येतं, वेअर क्लॉज, बरोबर, 35,000च्या पुढे सॅलरी असलेले शो झाले पाहिजे, एम्प्लॉई नेम किंवा डिपार्टमेंट वाईज काही जे कंडिशन, तर तिथं प्रॅक्टिस, आता SQL ला काय प्रॅक्टिसच लागते, थेरॉटिकल काहीच नाही. कारण मी इंटरव्ह्यू 1-2 दिले होते, तर डायरेक्ट काय करतात, स्क्रीन शेअर करतात, किंवा आपल्याकडे जर SQL असेल तर ओपन
प्रेझेंट करावं लागतं स्क्रीन, आणि तिथं ते टास्क देतात थोडं लिहायला सांगतात, असं लिह ॲज म्हणजे एक फॉर्मॅट, टेबलचा फॉर्मॅट ते तुम्हाला ते ह्याच्यामध्ये देतात, चॅट बॉक्समध्ये कॉपी करून ते इथं घ्यायला लावतात. मग कॉपी केले की त्याच्यानुसार काय मग ते इन्सर्ट करावं लागतं, किंवा ते फॉर्मॅट देतात ऑलरेडी इन्सर्टचा, ते कॉपी पेस्ट केलं, एक्झिक्यूट केलं, इन्सर्ट होतो टेबल, आणि मग त्या टेबलवरती क्वेश्चन सुरू होतात. ठीक आहे, म्हणजे असं ते चेक करतात किती क्विक तुम्ही आन्सर देताय, किती लॉजिक परफेक्ट आहे. ठीक आहे, माझ्या थेरॉटिकल काही राहिलेलंच नाही थोडक्यात माझ्या मते. प्युअर तुम्हाला ते आलंच पाहिजे, प्रॅक्टिकलच जमलं पाहिजे. ठीक आहे, आता काय करत होतो आपण, सम. ठीक आहे, डिपार्टमेंट वाईज काय केलं, सम. नेक्स्ट मिनिमम, मी याच्याबद्दल बोलतो ना, ग्रुप बाय. ठीक आहे, तर काय करतं, द ग्रुप बाय क्लॉज इज युज्ड टू ग्रुप रोज. काय करतं, रोजचे ग्रुप करतं दॅट हॅव द सेम व्हॅल्यू इन स्पेसिफाईड कॉलम्स. ठीक आहे, एका कॉलममध्ये जर सेम व्हॅल्यू रिपीट होत असेल तर त्याचं ग्रुप करण्याचं काम काय करतं, ग्रुप बाय. म्हणजे तो पण फिल्टरच आहे थोडक्यात, पण तो काय करतो, कॉलमला, कॉलम मधल्या सेम व्हॅल्यूला फिल्टर करतो. वेअर क्लॉज काय करतो, कंपॅरिझन करतो, किंवा अँड ऑर, बिटवीन, इन, लाईक ऑपरेटर. ठीक आहे, म्हणजे असं. आणि हा जो ग्रुप बाय आहे तो मॅथमॅटिकल, म्हणजे तुम्ही ॲग्रिगेशन फंक्शनलाच यूज करू शकता याचा. ठीक आहे, ॲग्रिगेशन विथ यूज काय होतो, विथ, इथं पण दिले, इट इज यूज्ड विथ ॲग्रिगेट फंक्शन सच ॲज काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स, मिनिमम. ठीक आहे, तर सेम आता आपण वापरलं तेच. आता मिनिमम मॅक्झिमम, सेलेक्ट एम्प्लॉई नेम, फर्स्ट नेम, फर्स्ट नेम. ठीक आहे, फर्स्ट नेम, सम, काय करायचं, सॅलरी, सॉरी सम नव्हतं करायचं, मिनिमम सम, सॉरी सॅलरी, सॅलरी फ्रॉम EMP टेबल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येणार, आता पहिले त्याला सिलेक्ट करूया. ठीक आहे, हेच रन होईल. हां, एकदा बघूया एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, फर्स्ट नेम आणि एक्झिक्यूट. काय झालं, सिलेक्ट फर्स्ट नेम, मिनिमम सॅलरी फ्रॉम टेबल नेम. काय म्हणते ते, कॉलम नेम, EMP टेबल डॉट फर्स्ट नेम इज इनव्हॅलिड इन द सिलेक्ट लिस्ट बिकॉज इट इज नॉट कंटेन इन द आयदर ॲग्रीमेंट. आहे मिनिमम तर आहे, आता इथं काय करावं लागेल, ग्रुप बाय, फर्स्ट नेम. ठीक आहे, सो सिलेक्ट आणि एक्झिक्यूट, तर आले. फर्स्ट नेमला ग्रुप बाय करायला सांगितलं. आता तो युनिक नसणारच आहे, फर्स्ट नेम सगळेच दाखवणार, 12चे 12 तुम्हाला रेकॉर्ड आले. आता काय करायचंय, ठीक आहे, सिलेक्ट फर्स्ट नेम, मिनिमम सॅलरी कोणाला आहे, फ्रॉम टेबल ग्रुप बाय फर्स्ट नेम. आता काय करायचं, टेबलला नेम द्यायचं इथं, काय, ॲज टोटल सॅलरी असं करा. ठीक आहे, नाव दे. आता मला काय पाहिजे, 5च रेकॉर्ड पाहिजे, तर काय करावं लागेल, टॉपचे कुठे यूज करतो आपण, टॉप, सिलेक्ट टॉप 5. बरोबर होईल का, काय होतंय, टॉप 5 कुठे यूज करावं लागेल, गरज नाही का, टॉप 5. ठीक आहे, तर सिलेक्ट टॉप 5, कॉमा दिला होता, सेपरेट नव्हतं करायचं, सिलेक्ट
टॉप 5 फर्स्ट नेम मिनिमम सॅलरी असलेले 5 जण काय झाले आले. आता यालाच काय करू शकतो आपण मॅक्स. त्यांनी सांगितलं इंटरव्ह्यूवरनी की आय वॉन्ट आउटपुट शो द आउटपुट म्हणजे टॉप मोस्ट सॅलरी 5%. तर त्यावेळेस काय करणार, सिलेक्ट टॉप 5 फर्स्ट नेम आणि सॅलरीला काय यूज करणार, ॲग्रिगेट फंक्शन मॅक्स ॲज अलाइज नेम टोटल सॅलरी जे की कॉलममध्ये इथं शो झालं पाहिजे आणि फ्रॉम एम्प्लॉय टेबल ग्रुप बाय फर्स्ट नेम आलं. टोटल 5 मिनिमम मॅक्झिमम सम झालं, ॲव्हरेज झालं. जे ॲग्रिगेशन फंक्शन होते ते कंप्लीट केले आपण विथ ग्रुप बाय क्लॉज. ठीक आहे, मॅक्स केलं की हे काय होतं, ठीक आहे मॅक्स यालाच केलं मी, मिनिममला मॅक्झिमम केलं बघ. एक्झिक्यूट केलं इथं कॉपी केलं आणि इथं मिनिमम केलं. ठीक आहे, याला सिलेक्ट केलं होतं तेव्हा काय झालं, मिनिमम असलेले 5 दाखवलं. सेमच दाखवते का, हेच असेल मिनिमम. नाही, एक वेळेस परत काय करू, मॅक्स टोटल सॅलरी वरती गेली. एका नावानुसार त्याची मॅक्झिमम सॅलरी त्याला तेच आहे ना आणि मिनिमम पण तेच आहे. आपण दिलेली तेच आहे ना, ग्रुप बाय होणारच नाही. हा, याला होणार नाही पण टॉप 5 पाहिजे ना आपल्याला, कमी असलेले. आता एक मिनिट, टोटल टेबल जर शो केला बरोबर, इथं काहीतरी प्रॉब्लेम होतो. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम टेबल. ठीक आहे, एकदा चेक करूया, नाही तर सेम रेंज असल्यावर होते तसं. फर्स्ट नेम घेऊन नाही, नाव तर एम्प्लॉय आय डी घेऊ का, चेक तर करू. नाही पण ते एम्प्लॉय आय डी घेऊया समोर, एम्प्लॉय आय डी आणि नेमनुसार हे होतं का चेक करू. ग्रुप आहे सॉरी, जे इथे एम्प्लॉई आय डी 1 2 3 4 5. ठीक आहे, मिनिमम झालं. आता याला एक्झिक्यूट केलं, नाव कसं काय दाखवतं, हां यालाच कॉपी करूया. इथं एंटर केलं, पेस्ट केलं. आता याला मॅक्स करूया. मॅक्स एक्झिक्यूट 1 2 3 4 5 देते आणि इथे केलं तरी काय होते, 5 देते. आता काय करूया आपण, टॉप काढून टाकूया, याचं पण टॉप. आता एक्झिक्यूट करूया, मिनिमम असलेले 1 2 3 4 5 6 7. हे नाही देते ना, हा बरोबर आहे. आपल्याला एम्प्लॉईज पाहिजे, समजा आपण ग्रुप वाईज नाही लावलं, हे राहू द्या, पण ते शो होत नव्हतं ना. फर्स्ट नेम
इथं मिनिमम सॅलरीवालं आलंय. ठीक आहे, मिनिमम सॅलरीवालं आलंय इथं. आता काही टॉपचा यूज करून बघूया आता. टॉप 5 एक्झिक्यूट नाही दाखवत. मिनिमम म्हणजे एकच दाखवते आता 5. पण आपल्याला जर जास्त पाहिजे असतील तर. पण हे ग्रुप बाय करण्यासाठी युनिक लागतं एवढा, डबल तर नाही लागत. मग पाहिजे असल्यामुळे असेंडिंग डिसेंडिंग तर आहे, पण मग ते हे यूज नाही होते मिनिमम डायरेक्टच होतं. मग ऑर्डर फंक्शन ऑर्डर बाय करायचं आणि डायरेक्ट दाखवायचं शो करून, म्हणजे याच्याने होत नाही तो आन्सर. ठीक आहे, आता त्याचा बघूया यूज करून. सलेक्ट, ठीक आहे, आणि तो क्वेश्चन आला होता म्हणते ती सलेक्ट सॅलरी. समजा काय केलं, एम्प्टी नेम. ठीक आहे, काय होतं, फर्स्ट नेम आहे ना, फर्स्ट नेम कॉमा आणि सॅलरी फ्रॉम टेबल नेम आणि ऑर्डर बाय कशावरती आलं पाहिजे, ऑर्डर बाय सॅलरी. सॅलरी, ठीक आहे. इथं चेक करू याला, सिलेक्ट आणि एक्झिक्यूट. आलं, दाखवलं नाही ना कमीवाले किती वर. आता इथं काय करूया, टॉप 5 आलं का, असं करावं लागेल. जर त्यांनी विचारलं की कमीत कमी सॅलरी असलेले फक्त 5 रेकॉर्ड मला शो झाले पाहिजे, तर त्यावेळेस तुम्हाला ऑर्डर बाय मध्ये सॅलरीला ऑर्डर बाय लावायचं, टॉप 5 हा यूज करायचं आणि ऑर्डर बाय क्लॉज यूज करायचं. मिनिमम मॅक्झिमम होत नाही, एकच व्हॅल्यू देतो तो रिटर्न, किंवा डिपार्टमेंट वाईज एवढंच देऊ शकतो. डिपार्टमेंट वाईज जर सगळ्यात जास्त सॅलरी कोणाला आहे डिपार्टमेंटमध्ये आणि सगळ्यात कमी जर कोणाला आहे, तर ते काढता येतं. कसं काढता येतं हे समजलं. म्हणजे मिनिमम मॅक्झिमम सॅलरी असलेली काढण्यासाठी काय केलं आपण, या ऑर्डर बायचा यूज केला. हेच केलं तर आता इथं केलं होतं असेंडिंग. हे झालं कमीत कमी. आणि डिसेंडिंग काय होतं, सगळ्यात जास्त सॅलरी असलेले 5 एम्प्लॉई शो करा. तर हे बरोबर आउटपुट येतं. आता टोटल टेबल सिलेक्ट. आता काय यूज करायचंय, हेच यूज करायचं, पण तो कशावरती, डिपार्टमेंट वाईज. एम्प्लॉई सेम आहे म्हणताय ना तुम्ही नाही म्हणते, पण ते आहेत सेम. आता इथं काय यूज करायचंय, डिपार्टमेंट, ठीक आहे, आणि ग्रुप बाय पण काय करावं लागेल, डिपार्टमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट मॅक्झिमम सॅलरी असलेले डिपार्टमेंट वाईज निघून आले पाहिजे, असं होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे कोणाला HR मध्ये सगळ्यात जास्त कोणाला कोणती सॅलरी आहे. आता इथं आणखीन एक यूज करू शकतो ना आपण, फर्स्ट नेम, आणि त्याला एक्झिक्यूट. फर्स्ट नेम पण आलं पाहिजे याच्या. फर्स्ट नेम, नाही, इथं
काय सेव्ह होते त्याचं, ठीक आहे, डिपार्टमेंट वाईज दाखवते, बरोबर. डिपार्टमेंट वाईज त्याने आपण ग्रुप बाय मध्ये तोच घेतलेला डिपार्टमेंट, मॅक्स सॅलरी असलेलं डिपार्टमेंट. पण एम्प्लॉई नेम कसं समजणार आहे, ठीक आहे. सो सिंटॅक्स चेक करू एकदा. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 ॲग्रिगेट फंक्शन कॉलम 3 टेबल नेम कंडिशन. Select product sum of amount as total sale table group by product. Having चालू आहे. होईल का? नाव पण शो पाहिजे. काय करावं लागेल, आणखीन एक अँड करता येईल का इथं, मग तो त्याच्या ह्याच्यात चालतो, वेअर मध्ये चालतो, इथं नाही चालत, बरोबर. तर सिलेक्ट डिपार्टमेंट ॲग्रिगेशन फंक्शन होतं का शो, चेक करा बरं एकदा. मला काय पाहिजे, नेम पण पाहिजे. कोण वाचतो? तर नाव दिसतं, शो होतं ते.
होते नाही होणार. ऍग्रीगेट सोबत एकच फिल्टर होते, दोनच कंडिशन फ्लो होते त्याचं. तर नेम युनिक आहेत त्याच्यामुळे ते सगळेच नेम येतात. डिपार्टमेंटच्या जागी नेम घेतलं तर मग ते युनिक आहेत, रिपीट नाही. बरोबर. बरोबर, ते असेंडिंग डिसेंडिंगच करावं लागेल तुम्हाला. कमीत कमी सॅलरी वाले आणि जास्तीत जास्त सॅलरी वाले जर विचारलं तर ते टॉप 5 आणि ऑर्डर बाय. हा याच्यामध्ये ना वेअर पण काय कम्पॅरिझन आहे ना. नाव जे टॉपवाले आहेत ना त्यांची नावं तर मग इथं शेवटी वेअर पण यूज करले का सिंटॅक्स मध्ये. Select department average salary as average salary from employee where salary greater than 30 group by department. ते दोनच नाव दिले. Where is होणार नाही ते. ठीक आहे. तो एका कुठल्याही एका कॉलमला तुम्ही ॲज अ ग्रुप बाय म्हणून यूज करू शकता आणि एकाला ॲग्रिगेट फंक्शन लावून त्याचं ॲग्रिगेट यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पुढं काय आता होते नाही होणार. ChatGPT करून बघा, नाही होत ते. ग्रुप बाय केल्यानंतर होत नाही, त्याच्या पुढे एक एक्स्ट्रा बी नाही चालत. ग्रुप बाय कशाला करताय आणि ॲग्रिगेट फंक्शन कोणाला लावताय, दोनच कॉलम घेतात. तो फॉर्म्युला काय करा, हे करा, कॉपी पेस्ट करून ChatGPT टाका. पुढं काय आपण एम्प्लॉई नेम select employee name department salary as a total salary from employee table where department where मध्ये यूज होते ते where department and salary in select department max salary. परत कसं काय कसं ग्रुप बाय पुढे ते घेतलं ग्रुप बायच्या पुढे घेतलं ना फिल्टर नेम आणि ग्रुप बायच्या पुढे घेतलं ते चेक करा. ग्रुप बायच्या पुढे डिपार्टमेंट आहे ना, आपण नेम घ्यायचं ना. ग्रुप बाय नेम फर्स्ट नेम
याच्या इथं जे जे घेतले ते म्हणजे ॲग्रिगेट फंक्शनचं सोडून बाकी जे आउटपुट तुम्हाला पाहिजे ते त्याच्या पुढं पण आलं पाहिजे. सेलेक्ट फर्स्ट नेम डिपार्टमेंट आणि मॅक्स सॅलरी ॲज अ टोटल सॅलरी फ्रॉम टेबल नेम ग्रुप बाय डिपार्टमेंट आणि फर्स्ट नेम. इथं किती घेतलं तुम्ही तर ते पुढं ग्रुप बायच्या पुढं आले पाहिजे, मग ते होतं. प्रॉब्लेम काय दिला आता त्यांनी, पण नाही ते काही वर्क होत नाहीये. ऍक्च्युली असं नाही पाहिजे होतं आहे ना. ग्रुप बाय झालंच नाही ते, ऍक्च्युली चुकीचं आउटपुट आहे. नाही काय म्हणजे आय टी मध्ये मॅक्सिमम सॅलरी असलं एकच नाव आलं पाहिजे, ते नाही होणार पॉसिबल. ठीक आहे, शक्यतो असंच करावं लागेल, नाहीतर असेंडिंग डिसेंडिंग सिंपल. त्याच्यामध्ये काय ते असेंडिंग डिसेंडिंग मध्ये तुम्ही तिन्ही टेबल शो करायचे, नेम डिपार्टमेंट कोणतं आणि सॅलरी, आणि असेंडिंग डिसेंडिंग केलं की ते दाखवून देतं. नाव पण दाखवतं, डिपार्टमेंट पण दाखवतं आणि त्याची सॅलरी पण दाखवतं हायएस्ट असलेली. ठीक आहे, सो दिसते ना स्क्रीन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आता बघा हॅविंग आहे आता इथून पुढं. ठीक आहे, आणखीन एक क्लॉज आहे छोटा, हॅविंग क्लॉज. ठीक आहे, तर ॲग्रिगेट फंक्शन पण पाहिलं आपण आणि ग्रुप बाय पाहिलं, क्लॉज. ठीक आहे, ॲग्रिगेट फंक्शन, ग्रुप बाय. आता काय हॅविंग क्लॉज इन SQL used to filter result after the data has been aggregated by the group clause. म्हणजे काय म्हणतोय हा, आफ्टर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिगेट फंक्शन करता ग्रुप बाय सोबत आणि त्याच्या शेवटी तुम्हाला परत फिल्टर म्हणून यूज करायचे काहीतरी. ठीक आहे, जसं की वेअर क्लॉज यूज होता तसं हॅविंगचा यूज करता येतो, ते पण ॲग्रिगेट सोबतच करता येतो. ठीक आहे, सो वेअर अनलाईक वेअर म्हणजे वेअर क्लॉज सारखाच त्याचा यूज होतो, विच फिल्टर रोज बिफोर. ठीक आहे, बिफोर द ॲग्रिगेशन अँड द हॅविंग क्लॉज इज यूज टू फिल्टर रो बेस्ड ऑन ॲग्रिगेट फंक्शन बिफोर आफ्टर ॲग्रिगेट फंक्शन. वेअर त्याच्या अगोदर यूज करतो आणि हा काय करतो त्याच्यानंतर यूज करतो ग्रुप बायच्या. जसं की काउंट, सम, मॅक्स. त्याचा सिंटॅक्स काय आहे तर सिलेक्ट कॉलम नेम, ज्याला तुम्ही ग्रुप बाय करता तो कॉलम नेम, ॲग्रिगेट फंक्शन, सम, काउंट, इफ जे काय असेल ते, आणि कोणत्या कॉलमला न्यूमरिक कॉलम जसं की इन्सेंटिव्ह आहे, सॅलरी आहे, फ्रॉम टेबल नेम, वेअर कंडिशन. ठीक आहे, समजा इथं तुम्हाला सॅलरी ग्रेटर दॅन 30,000च्या वरती पाहिजे. ठीक आहे, मग ग्रुप बायची कॉलम, ग्रुप बायचा कॉलम नेम जे दिलाय तो घ्यायचा आणि शेवटी हॅविंग कंडिशन, परत इथं पण कंडिशन देता येतं जसं की लेस दॅन, ग्रेटर दॅन तुम्ही यूज करता. वेअर फिल्टर रो बिफोर द ॲग्रिगेशन आणि हॅविंग काय फिल्टर द रिझल्ट आफ्टर द ॲग्रिगेशन. म्हणजे इथं काय ग्रुप बायच्या आधी वेअर वापरलाय आणि ग्रुप बायच्या नंतर हॅविंग वापरलाय. ठीक आहे, टेबल नेम डिक्लेअर केल्यावरच असते तिन्ही क्लॉज, पण काय वेअर, ग्रुप आणि हॅविंग असं सिक्वेन्स आहे त्याचा, जर तिन्ही यूज करायचे असतील तर. ठीक आहे, युजिंग हॅविंग टू फिल्टर ग्रुप बाय द ॲग्रिगेट व्हॅल्यू. सिलेक्ट एम्प्लॉई ID. ठीक आहे, सम सेल्स अमाउंट ॲज अ टोटल सेल्स फ्रॉम सेल्स टेबल ग्रुप बाय एम्प्लॉई ID. एम्प्लॉई ID ला ग्रुप बाय करतो आणि हॅविंग सम अमाऊंट, सम पण झाली पाहिजे आणि ग्रेटर दॅन कोणाच्या पुढते 1 लाख. ठीक आहे, असं यूज केलेलं आहे तिथं. इथे सिलेक्ट प्रोडक्ट ID, काउंट,
ठीक आहे. ॲज अ टोटल सेल्स फ्रॉम सेल्स टेबल ग्रुप बाय प्रोडक्ट आय डी, जसं की यालाच घ्यावं लागतं. आणि परत काउंट काय केले, टोटल इथं जे घेतले त्यालाच ग्रेटर लावले, म्हणजे फिल्टर यूज केलं, वेळ सारखा यूज होतो याचा थोडक्यात. सो आता इथे यूज करायचं हॅविंग. सो सेलेक्ट समजा डिपार्टमेंट त्याच्यानंतर काय सम सॅलरी ॲज टोटल सॅलरी करूया. ठीक आहे. फ्रॉम EMP टेबल, कधी कधी दाखवतच नाही टेबल, गॅप नाही, EMP टेबल. ठीक आहे. आता इथं काय यूज होणार, ग्रुप बाय. ग्रुप बाय काय होणार, डिपार्टमेंट आणि हॅविंग कशाला आता यूज करतो सॅलरीला. ॲग्रिगेट फंक्शन कशाला घेतो आपण, सॅलरी. ठीक आहे. ग्रेटर 35, आपल्याकडे नाहीच आहे, 55 आहे ना, 55,000, ग्रेटर 55,000. सो एक्झिक्यूट. एम्प्लॉई टेबल डॉट सॅलरी, स्पेलिंग चुकली बरोबर आहे. एम्प्लॉई टेबल एक्झिक्यूट. सिलेक्ट डिपार्टमेंट, काय म्हणते, कॉलम एम्प्लॉई टेबल डॉट सॅलरी इज इनव्हॅलिड द हॅविंग क्लॉज. इथं काय कशात यूज केलं यांनी. ठीक आहे. सिलेक्ट डिपार्टमेंट, ॲव्हरेज सॅलरी एम्प्लॉई टेबल वेअर, वेअर सोबत वापरले, ग्रुप बाय आणि हॅविंग. अच्छा, ह्याच्यामध्ये लिहायला लागेल, जे तिथं वापरले ना ते फंक्शन पण द्यावं लागतं. ठीक आहे. हे फंक्शन समवालं, हे इथं ना सम करायचं राहिलं आणि त्याच्यानंतर ते यूज होतं. आता यूज करायला एक्झिक्यूट. ठीक आहे, झालं. सेम. आता काय झालं, सिलेक्ट डिपार्टमेंट सम सॅलरी ॲज अ टोटल सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई टेबल, ग्रुप बाय काय केलं, डिपार्टमेंटला. आणि परत हॅविंगमध्ये काय कंडिशन दिली, सॅलरी ज्याची 55,000च्या वरती आहे तोच डिस्प्ले, त्याचाच सम झालं पाहिजे. बरोबर. 55च्या वरती जो आहे तोच. आता एक्सेलमध्ये डेटा असतात, याला काय करायला लागेल माहिती आहे का, याचं परफेक्ट प्रॅक्टिस करण्यासाठी, डाऊट क्लिअर करण्यासाठी एक तुम्हाला एक्सेलमध्ये शीट बनवून घ्यायची, जिथे की आपण फिल्टर लावू शकतो फास्ट, आणि रन करायचं आणि त्याच्यानंतर टोटल चेक करायचं सगळ्यांचे, सम येतोय का, हे येतोय का. समजलं का कशी प्रॅक्टिस करायची. ॲग्रिगेट फंक्शन, हॅविंग आणि ग्रुप बाय, या तिघांचा यूज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक एक्सेल बनवायची, CSV सेव्ह करायची, त्याला याच्यात इम्पोर्ट करायचं, किंवा इथं जी फाईल आहे, इथं जे टेबल आहे तोच एक्सेलमध्ये डिस्प्ले झाला पाहिजे असं बनवायचं, आणि फिल्टर लावून चेक करायचं, म्हणजे तुम्हाला ती लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. अशी प्रॅक्टिस करा, तर ते डाऊट क्लिअर होईल तुमचा, की नेमका हा बरोबर फिल्टर करतोय का. हॅविंग काय करते बघा, समजलं ना हॅविंग काय करतो. ठीक आहे. आपण इथपर्यंतच करत होतो, डिपार्टमेंट पर्यंत करत होतो. मग डिपार्टमेंट काय करते, टोटल डिपार्टमेंट वाईज सगळ्या सॅलरीचं काय करत होतं, सम. पण आपण काय सांगितलं, हॅविंग कंडिशनमुळं ते 55च्या पुढं जर ज्या व्यक्तीला सॅलरी आहे त्यालाच सम कर, त्याच्या खाली असलेले सोडून दे. थोडक्यात ही कंडिशन त्याला
हॅव्हिंग मध्ये आपण अप्लाय केलेली. समजलं? आणखीन एक आहे वेअर सोबत यूज केलंय. आता हे हॅव्हिंग सोबत झालं. ठीक आहे. इथं बघा, आता इथं वेअर सोबत यूज करायचं तर काय केलं यांनी, हे तर पहिली कंडिशन बरोबर आहे. सिलेक्ट डिपार्टमेंट, ॲव्हरेज सॅलरी. ठीक आहे. ॲज अ ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम टेबल नेम वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 30,000 ग्रुप बाय डिपार्टमेंट हॅव्हिंग ॲव्हरेज, इथं जे लावले तेच घ्यायचं, आणि ग्रेटर दॅन 50,000. आता याचं काय आन्सर होणार, याच्या पुढं आणि हा ह्याच्या पुढं म्हणतो. आपण काय करू, सेम हा जो आहे कोड, फक्त वेअर क्लॉज यूज करायचा. सो हीच कंडिशन मी काय करू, कॉपी. ठीक आहे. हीच कंडिशन कॉपी केली आणि फक्त इथं काय यूज केलंय, ग्रुप बायच्या आधी वेअर सॅलरी ग्रेटर, सम नाही ते केलंय, डायरेक्ट आहे ग्रेटर दॅन 55,000 आणि इथं वेगळंच दिलं होतं 56. ठीक आहे. याला आता हे आन्सर चेक करा. इथं काय 222925 ते झालं, काही सेम म्हणजे बदल काय नाही झाला. 75 करून रन एक्झिक्यूट. आता काय होते, साईज कमी. ठीक आहे. सिलेक्ट डिपार्टमेंट, सम काय केलं आपण, काय कंडिशन दिली तर डिपार्टमेंट वाईज तो सम झाला पाहिजे, झाला होता. सगळ्या डिपार्टमेंटची नाव आली होती आणि त्याचं समचं टोटल पण दिलं होतं, सम. एक सिंपल. मग कंडिशन बदलते इथून, वेअर सॅलरी काय डिस्प्ले झाली पाहिजे, ग्रेटर दॅन 75, ज्याची सॅलरी आहे किंवा ज्याचं सम आहे. बरोबर, सॅलरीचं सम काढले ना आपण. मग सम सॅलरी, ज्या डिपार्टमेंटची सॅलरी 75,000च्या वरती होती तो आला पाहिजे. ग्रुप बाय डिपार्टमेंट तो पण केला त्यांनी, तिथपर्यंत ओके. हॅव्हिंग सम सॅलरी 56,000. ठीक आहे. 56. आता इथे ग्रेटर करून लेस दॅन करूया म्हणजे तुम्हाला समजेल. काहीच नाही, आणि त्याच्या खाली सॅलरीच नाहीये.